नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। घरच्या घरी टमाटम अशी फुगलेली पाणीपुरीची पुरी कशी करायची ते पाहताय। तर मस्त अशी क्रिस्पी पाणीपुरी घरच्या घरी काही मोजक्या साहित्यामध्ये आज आपण करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपली ही पाणीपुरी अगदी क्रिस्पी आणि कमी तेलकट झाली आहे। चला तर मग कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यात ही पाणीपुरीची पुरी कशी बनवायची ते आज आपण पाहूया। तर सुरुवातीला एक वाटी मोठा रवा घ्यायचा आहे। तर शक्यतो मोठा रवाचाच वापर करा। तुम्ही छोटा रवा वापरलात की आपली पाणीपुरीची पुरी होणार नाही आणि केली तरी ती व्यवस्थित फुगणार नाही। तर ही टिप व्यवस्थित लक्षात ठेवा। आता यानंतर 1 कपाचं मेजरमेंट मी घेतले। आता यामध्ये फक्त 1 चमचा मैदा टाकायचा आहे। तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे दोन्ही अवेलेबल असतात। आता यानंतर थोडंसं चिमूटभर फक्त मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण कमी ठेवा। तुम्ही मिठाचं प्रमाण जास्त ठेवलात की पाणीपुरीची पुरी ही खारट होते। आता यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकायचे। तर इथे मी कच्चं रिफाइंडचं तेल वापरले आणि या सगळ्याला प्रत्येक रव्याच्या कणाला मिक्स करून आपल्याला छान असं मळून घ्यायचे। तर हे बघा सगळं एकदा मिक्स करायचे आणि यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे मी बाजूच्या गॅसवरती थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि याला चटका बसणारा नाही अशा प्रकारे पाणी घेऊन मळून घेते। तर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचे आणि मळून घ्यायचे। पुरीचं पीठ मळण्यासाठी इथे मला 1 कप पाणी घेतलं होतं, त्यासाठी फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे। तर तुम्ही जितक्या पुरी बनवतात किंवा जेवढं प्रमाण घेताना त्यानुसार पाणी कमी जास्त लागेल। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचे। पाणी जेणेकरून मला अर्धा कप तरी लागले आहे। तर आता हे आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवूया। आता 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपलं पीठ भिजलं गेलं आहे। व असल्यामुळे थोडासा वेळ कमी लागतो, त्यामुळे 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला वेळ द्यायचा आहे। आता लगेच आपण पुरी लाटण्यासाठी घेऊया। तर थोडंसं आपण कणिक घ्यायचे, एखादा गोळा घ्यायचे आणि त्याला परत एकदा तेलामध्ये मळून घ्यायचे आणि एक गोळा बनवायचे। तर अशा प्रकारे लाटण्यावरती आपल्याला गोळा घ्यायचे आणि तेलाचा वापर करायचे। तर पिठाचा वापर करायचा नाही आहे। जर तुम्ही लाटताना पिठाचा वापर केलात की आपली पुरी ही टम्म फुगणार नाही आणि तेलकटसुद्धा खूप होते। तर अशा टिप्स वापरायचे। तुम्ही याचे छोटे छोटेसे गोळे सुद्धा करू शकता। या गोळ्याची मोठी चपाती बनवायची जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचेल। लाटलेल्या चपातीवर आपण एखादं झाकण घ्यायचं डब्याचं, जेणेकरून ते छोटं पाहिजे, म्हणजे आपल्या पुरीचा आकार असा छोटा दिसेल। आता हे सगळं सर्कल करून घ्यायचे आणि साईडच्या कडा सगळ्या काढायच्या आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही घरगुती पाणीपुरी करत असाल तर याच्यापेक्षा थोडीशी मोठी सुद्धा साईज करू शकता। तर हे बघा मी 2 साईजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। ही साईज मसाला डब्यातली जी वाटी असते छोटी तिचा वापर केलाय। तर आपल्या घरगुतीच वस्तूंचा वापर करून आपल्याला पुरीची साईज बनवायची आहे। तर तुम्हाला कुठल्या साईजच्या बनवायचे त्यानुसार तुम्ही करू शकता। आता या सगळ्या राहिलेल्या पुऱ्या मी लाटून घेते। थोडासा वेळ लागतो, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लाटण्यासाठी लागतो आणि त्यानंतर तळण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही। बाहेर फिरायला गेली की आपण स्ट्रीट फूड म्हणून हमखास आणि कंपल्सरी खाणारी ही डिश आहे पाणीपुरी। आता ही पाणीपुरीची पुरी आम्ही पण कमीत कमी मनसोक्त खातो, पोट भरून खातो, पण मन काय आपलं भरत नाही अशी ही पाणीपुरी आहे। आता मुलींना तर खूप आवडते, प्रमाणाबाहेर आवडतात। तर या पुऱ्या आपण घरीच करू शकतो। तर मोजक्या साहित्यामध्ये कमी तेलामध्ये या पुऱ्या होतात, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर काही जणांची खूप तक्रार असते की पुरी तळल्यानंतर खूप कडक लागते आणि तोंडाला त्याचा त्रास सुद्धा होतो। तर अशा काही टिप्स आपण यूज केल्या की आपल्या पुऱ्या व्यवस्थित होतात। आपल्या जवळजवळ सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत। आता आपण तळायला घेऊया। तर तेल कडकडीत सुरुवातीला गरम करायचे, त्यानंतर मीडियम फ्लेम करून ही पुरी तळायची आहे। तर हे बघा टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या बाहेर मिळतात तशाच होतात। तर एक 2 ते 3 मिनिट आपल्याला या पुऱ्या तळण्यासाठी लागतात। तर तुम्ही बघू शकता असा ब्राऊन कलर आला की लगेच ही पुरी काढायची आहे। तर आपल्याला वेळ अजिबात लागत नाही। संपूर्ण पुरी तळण्यासाठी मला कमीत कमी 10 मिनिटाचा वेळ लागला आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल की आपली पुरी टम्म फुगली आहे, एक सुद्धा चपटी झाली नाहीये। तर अशा टिप्स तुम्ही फॉलो केल्यात की तुमच्या सुद्धा पुऱ्या मस्त होतात। तर हे बघा आता मी यातली एखादी पुरी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते। तर अशी दबली गेली की असा त्याचा कर आवाज आला पाहिजे आणि या पुरीला मी तोडून सुद्धा दाखवते। तर हे बघा अजिबात तेलकट झाली नाही ही पुरी, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आता तुम्हाला आजची ही पाणीपुरीची पुरी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच नवीन आणि स्ट्रीट फूड सोबत आपण परत भेटूया। बाय बाय।